नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा येणार आहे। बघा, एकंदरीत आज लातूर जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये म्हणजे टोटल मिळून 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पैसे सुद्धा सोडलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। तर बघा, आज अखेर सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असावा तरच तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला नसेल तर तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते 35 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा, 2 दिवसांपूर्वी डीबीटी सुद्धा तयार केलेले होते, तर या डीबीटीचं बटन आज माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते दाबण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडलेले आहेत। सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे आलेले आहेत। काही शेतकरी बांधवांना आज दुपारून आणि काही शेतकरी बांधवांना आज संध्याकाळपर्यंत पैसे येणार आहे। त्यामुळे कोणत्या शेतकरी बांधवांनी कसलीच काळजी करायची गरज नाही, थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच आज महाराष्ट्र राज्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। बघा, शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज सरसकट सर्व जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्याच्यामुळे आज 35 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, उद्या 35 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आणि परवा दिवशी 35 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे येणार आहेत। एकंदरीत आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा, या पीक विम्याचे पैसे विस्तांतर करण्यासाठी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यांमधील असतील, ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे येणार नाही। सोबतच जे शेतकरी बांधव या पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो राज्य सरकारकडून आज पीक विम्याचे पैसे विस्तांतर करण्या अगोदर पात्रता सुद्धा बघितलेली आहे। पात्रता बघूनच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या महत्त्वपूर्ण अशा पात्रतेमध्ये बसायला पाहिजे। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, शेतकरी बांधवांनो जी पहिली पात्रता आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे 2024 मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो जर तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे
येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरणं पीक विमा भरलेला नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे सुद्धा येणार नाही. थेट आदेश सुद्धा दिलेला आहे. सोबत शेतकरी बांधवांनो जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे त्या शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी झालेली आहे त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत. बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्यावेळेस आपल्या पिकांचं नुकसान होत असतं त्यावेळेसच आपण 2 ते 3 दिवसांमध्ये ई पीक पाहणी या पोर्टलवरती आपली सुद्धा नोंदणी करत असतो. जर तुम्ही त्यावेळेस ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल तरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहेत. अन्यथा जर तुमची नोंदणी सापडली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही. एकंदरीत पात्रतेच्या निकषांमध्ये जे शेतकरी बांधव बसत आहेत जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत आणि ते शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत आहेत त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे येणार आहे. सोबत शेतकरी बांधवांनो जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी या पोर्टलवरती जाऊन आपली केवायसी सुद्धा केलेली असावी. बघा मागील 2 ते 3 महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना आव्हान सुद्धा करण्यात आलेलं होतं की ई पीक पाहणी या पोर्टलवरती तुम्ही केवायसी करायचे आहे. कारण मागील वर्षी भरपूर नागरिक असे होते की त्यांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन अर्ज केलेला होता, दुसऱ्याची जमीन दाखवून अर्ज सुद्धा केलेला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री असतील महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जे शेतकरी बांधव खरोखर या पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्या शेतकरी बांधवांना पीक विमा सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. कारण या पीक विम्याचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. बघा सकाळीच बटन सुद्धा दाबण्यात आलेलं आहे. विविध जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा या विविध जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो आताच तुम्हाला 3 पात्रता सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत असाल या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या पीक विम्याचे पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी विविध जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे. ते जिल्हे सुद्धा झटपट बघून घेऊया. जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. बघा भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते. आज येतील, उद्या येतील, परवा येतील अशाच तुम्हाला अपडेट सुद्धा मिळत असतील. बघा आमच्याकडे सुद्धा वरून अशाच पद्धतीने अपडेट येत होत्या परंतु आज तुम्हाला ही माहिती पुराव्यासहित देणार आहे. तो पुरावा म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आल्याचा पुरावा सुद्धा देणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा 100% या गोष्टींवरती विश्वास बसून जाईल. तुम्हाला सुद्धा पुरावा दिल्यानंतर आम्ही सुद्धा रिलॅक्स राहू शकेल. म्हणजे एकंदरीत आज खऱ्या अर्थाने पैसे सुद्धा सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा आलेले आहेत. परंतु खरोखर पात्रतेमध्ये बसत असाल तरच पैसे येणार आहेत. नकली बनावट कागदपत्रे देऊन अर्ज केलेला असेल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. तुम्हाला मेसेज सुद्धा येणार नाही. थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आज माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. जे शेतकरी बांधव या परभणी जिल्ह्यामधील असतील त्यांना आज हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा परभणी जिल्हा असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण आज परभणी जिल्ह्यामध्ये हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे येणार आहे. सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा. तर या धाराशिव जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव आहेत त्यांना आज हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. काही शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे आलेले आहेत परंतु काही शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना अजून पैसे
आलेले नाहीत, परंतु त्या शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही. तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत, कारण 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या डीबीटीच्या माध्यमातून पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. परंतु तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच पैसे येतील, अन्यथा तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. सोबतच जो तिसरा जिल्हा आहे तर तो तिसरा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा. तर या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. बघा, लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर शेतकरी बांधवांनी ज्वारी पिकाची लागवड केलेली होती, सोबतच मका पिकाची लागवड केलेली होती, तूर असेल, मूग असेल यांसारख्या पिकांची लागवड सुद्धा केलेली होती. बघा, ज्वारी पिकासाठी 10,000 रुपये, तूर असेल, मूग असेल या पिकांसाठी 15,000 रुपये हेक्टरी पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी कापूस या पिकाची लागवड केलेली असेल, सोयाबीन या पिकाची लागवड केलेली असेल तर त्यांना आज हेक्टरी जास्त प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. फक्त कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी जास्त पीक विमा सोडण्यात आलेला आहे. उर्वरित जेवढे पण पिक असेल त्यांच्यासाठी कमी पीक विमा सोडण्यात आलेला आहे. सोबतच जो चौथा जिल्हा आहे तर तो चौथा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. बघा, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा कोल्हापूर जिल्हा असेल त्यांना आज कमी हेक्टरी पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा ते 3 पात्रतेमध्ये बसत असाल, तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु जे उर्वरित जिल्हे म्हणजे 16 जिल्हे राहिलेले आहेत ते 16 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. म्हणजे आज 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. त्या 20 जिल्ह्यांपैकी 4 जिल्हे सांगितलेले आहे, तुम्हाला उर्वरित 16 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. तर बघा शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, सोबतच 12वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा. तर बघा शेतकरी बांधवांनो, आज या 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आजच पीक विम्याचे पैसे येणार आहेत. अगोदर 4 जिल्ह्यांची नावे सांगितलेली होती, त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे. तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. बघा, जे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण आज पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांना अजून पीक विम्याचे पैसे आलेले नसतील तर त्या शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही, तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत. एकत्रितपणे राज्य सरकारकडून आज सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारच्या मते आज महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. सोबतच आज 20 बँकेमधून या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्या 20 बँका सुद्धा लगेच बघून घ्या, जेणेकरून तुमचा बँक खाता या 20 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पीक विम्याचे पैसे येऊन जातील, कारण या 20 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहे. या बँकेला एका दिवसामध्ये डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह होत असते आणि या बँकेची डीबीटी सर्वात मोठी डीबीटी आहे. त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांचा बँक खाता या 20 बँकेपैकी असेल तर त्या शेतकरी बांधवांची आज प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. बघा, या 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे येस बँक, दुसरी बँक म्हणजे इंडस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडियन बँक, चौथी बँक म्हणजे IDFC बँक, पाचवी बँक म्हणजे IDBI बँक, सहावी बँक म्हणजे ICICI बँक, सातवी बँक म्हणजे HDFC बँक, आठवी बँक म्हणजे सिटी बँक, नववी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 10वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 11वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 12वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 13वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 15वी बँक म्हणजे इको बँक, 16वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, 17वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 18वी बँक म्हणजे पोस्ट बँक, 19वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 20वी बँक म्हणजे आंध्रा बँक. बघा, टोटल मिळून या 20 बँकेमधून आज हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा बँक खाता या 20 बँकेपैकी असेल त्या शेतकरी बांधवांची आज प्रतीक्षा सुद्धा
संपलेली आहे। आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। राज्यामधील तब्बल 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे। तुम्ही सुद्धा कोणतीच काळजी करायची गरज नाही। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला आज 100% पैसे सुद्धा येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।